हे कसे आहे ते? 20 रुपये. दुर्वा पण आहे. दुर्वाची जोडी कशी आहे? मग बायको कसं वाटलं आपलं मुरुडचा मार्केट? पहिल्यांदा येते ना खरेदी करायला? खूप मस्त वाटतंय. म्हणजे एकदम असं गोव्याला आणण्यासारखं एकदम आहे ना. खरं तर इथे असं रिनोव्हेशन करण्याचं कारण म्हणजे नमस्कार मित्र, मी रोशन पवार. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ थोडा खास आहे. कारण तर यासाठी कारण की आपण आता चाललो आहे मुरुडला. तर मुरुडला जाण्याचं कारण असं की आपल्या बायकोलाच म्हणजे शालिनीला आपल्याला काही गौरी पूजेचं सामान घ्यायचं होतं आणि थोडंफार अजून काम पण होतं का पुढे. सो म्हटलं की जाऊया आणि खरेदी करूया आणि आपलं मुरुड मार्केट काय त्यामध्ये काय मिळतं. सो म्हटलं थोडा एक्सप्लोर केला असता. सो आता आपण दुसऱ्या गावातून सुरू करतो आहे. आपल्या गावात थोडा पाऊस चालू होता म्हणून व्हिडिओ शूट करायला मिळाला नाही. म्हटलं काय हरकत नाही, आपण मधूनच जा. पण हा एक टोकेखार या गाव आहेत, आपण समोरच बघताय. सो इथं आपण व्हिडिओ सुरुवात करतो आहे आणि आपल्या जाऊन लवकरात लवकर यायचं आहे. कारण की आज आपल्या गौरीचा आगमन पण आहेत ना, आजच्या दिवशी आहेत ना. हो, आज आपल्या गौरीचे आगमन आहे, उद्या पूजन असणार आहे. सो म्हटलं जाऊया आणि परत थोडंफार जसं मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षी तुम्हाला गौरीचं आगमन दाखवतो. मागच्या वर्षी थोडा उशीर झालेला आगमन दाखवण्यासाठी, कारण की आपल्या फक्त एकच गौरीचं आगमन दाखवता आलं. पण आपल्या गावामध्ये भरपूर अशा गौरी येतात, ते एकदम पारंपरिकरित्या आगमन करतात. सो आज आपण लवकरात लवकर जाऊया आणि ते सुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये त्या पुढच्या त्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवू, त्यामध्ये दाखवायला मिळतो. सो जाऊया. तर मंडळी चाललो आहे आणि हवा पण भरपूर सुटली आहे. खरं तर पाऊस यायची शक्यता आहे, पण पाऊस नाही आलं तर सर्वात बेस्ट. तर जाऊया. तर आलं तर एक साईडला आपण पुढे त्या आडोशीला दाखवूया. बघता किती छान असं रस्ता वगैरे आहे, रोड वगैरे आणि बाजूचा नजारा म्हणजे हा एक नंबर. सो बघताय आता इथे पुढे आता नवीन त्याचा टोल नाका बनतोय, कारण की आपल्या इथे नवीन देगी पोर्ट म्हणून चालू होणार आहे. आगरजांडा देगी समोरच देगी आहे, या इकडे समोर देगी आणि इकडे समोर त्या इथून आगरजांडा पोर्ट चालू होणार आहे. सो आपल्या कोकणामध्ये अजून काय ना काय चांगल्या प्रोजेक्ट्स येतात, खूप चांगली गोष्ट आहे. सो असंच काहीतरी पुढे तुम्हाला दाखवत राहणारच आहे. तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण पाहत राहा. व्हिडिओ आवडत लाईक नक्की करा. या तर मंडळी, आपण फायनली पोचलो आता मुरुड बीचला. तुम्ही बघताय. सो म्हटलं की मुरुडला आल्याच्यानंतर एक गोष्ट आहे तुम्हाला दाखवण्याची वाटली. ती म्हणजे बघताय समोरून जे मस्त वगैरे रिनोव्हेशन केलेलं आहे मुरुड बीचचा पूर्ण. आणि असं तर एकदम फील येतं ना जसं की आपण गोव्याला आलो आहे, पण गोवा नाही तर आपलं मुरुड बीच आहे बरोबर. बायको कसं वाटलं इकडचं रिनोव्हेशन? भारी केलं आहे ना, खूप मस्त वाटतंय. म्हणजे एकदम असं गोव्याला आणण्यासारखं एकदम आहे ना. खरं तर इथे असं रिनोव्हेशन करण्याचं कारण म्हणजे आपलं मुरुड म्हणजे आपलं पर्यटन येण्या जाण्याची जागाच आहे. सो पर्यटन इकडे येतच जात राहतात. सो त्यांना अजून अट्रॅक्शन देण्यासाठी हे सर्व बनवलं असावं कदाचित, पण खरंच बनवलं आहे तर खूप शोभनीय असं बनवलं आहे. सो म्हटलं आपण एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला दाखवा. कधी तुम्ही आलात तर मुरुडला नक्की व्हिजिट करा. याच्यानंतर मुरुडच्या नंतरसुद्धा तुम्हाला अजून पण काय बीचेस आहेत, अलिबाग वगैरेला आहेत, रेवदांड्याला आहेत किंवा अजून आहेत भरपूर असे बीच आहेत. सो तिकडे तुम्ही फिरू शकता. काशीद बीच वगैरे आहेत, अलिबागमध्ये भरपूर असे बीच आहेत. सो तिकडे तुम्ही फिरू शकता. आणि समोर तुम्ही बघताय जो किल्ला आहे त्याचीसुद्धा हिस्ट्री मी तुम्हाला एक वेळ कधी सांगेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो आतापर्यंत एवढंच. आता आपण जाऊया मार्केटमध्ये आपल्या खरेदी करायची आणि लवकरात लवकर रिटर्न व्हायचं ना गं. सो जाऊया बायको. तर म्हणजे फायनली मार्केटला पोचलेलो आहे आपण आणि आता इथे गर्दी एवढ्या बघतायत. गणपतीच्या सणाचा टाईम आहे आणि तेवढाच इथे गर्दी पण एवढी आहे ना की चालायला पण थोडं भेटत नाही. प्लस गाड्या पण एवढ्या वाढल्यात. बायको इथे गेली आपली फळं घेण्यासाठी. फायनली बघताय ते आपल्या बायकोचं इथे फळं घेतली उद्यासाठी. खरं तर गर्दी पण भरपूर आहे इकडे. खरं तर काय होतं, आपल्याला पूर्ण तालुक्याचा बाजार आपल्याला इकडेच भरावा लागतो. तुमच्या इथे पण असेल काही तालुक्याचा बाजार, कमेंट करून सांगा. आणि काय होतं की तालुक्याचा बाजार इकडे असल्यामुळे सर्व आजूबाजूची गावातले सर्व माणसं इकडेच खरेदीसाठी येतात.
सो गर्दी पण वाढली आणि उद्याचा सण म्हणजे आपल्या गौरीचा सण, आज गौरीचं आगमन आहे. तर त्याची सगळे तयारीसाठी सगळे आलेले आहेत. सो बघू शकता. आणि या टायमाला फळं वगैरे एवढे भाव एवढं असतात ना. सो या बायको कसे आहेत का फळं कशी आहेत? हा बघ कशी आहेत. किती किलो झाले आपले? 800 पण होणार आहेत. कसे आहे ते? 20 रुपये. दुर्वा पण आहे. दुर्वाची जोडी कशी आहे? 20ला 3 आहे. पण ते गौरीच्या आत आहे. आपण जे गौरी वाचत त्यांनाच लागतात. ओटीचं सामान अजून आपल्या इकडे मिळेल. यांच्याकडे मिळेल ओटीचं सामान. बघताय गर्दी भरपूर आहे. तर यांच्याकडे मिळेल का त्याची बघ एकदा. यांच्याकडे आहे गौर वगैरे. बघ इकडे आहे ना यांच्याकडे ओटीचं सामान. बायको बघता सगळं बघून बघून घेते ना का बायको? हा 4 पाहिजे. 4 घे. आपल्याकडे किती ऑलरेडी 6 आहेत ना. 5 आहेत घे. बघताय मार्केट फुल खचाखच भरलेलं आहे. जिकडे तिकडे पाहिलं आहे तिकडे आज काहीतरीच महाग सांगतात. प्रत्येक वस्तू महाग आहे. जाऊया. तर आपल्या ओटीचं सामान घेऊन गेलं. बायको काय काय घेतलं दाखव. ओटीचं सामान घेतलं. ओटीचं सामान. अच्छा ओटीचं सामान घेतलं. बायको बघता खुश आहे. खरं तर सामान तिला खरेदी करायचं म्हणजे हे तुला खरेदी करायला आवडते. हो पैसा असं उडवायचं ना. आता अजून काय घ्यायचं? आपले पाने घ्यायचे आहेत ना. तर काही किरकोळ असं सामान घ्यायचं आपल्याला. दादा सुपारी तर आहे. अजून काय आहे? पेढे घ्यायचे. त्या पेढ्या आपण हनुमान हॉटेलमध्ये घेऊया ना. आपण एक काम करायचं. मग बायको कसं वाटलं आपलं मुरुडचं मार्केट? पहिल्यांदा येते ना खरेदी करायला. या पुढे अजून आपण बस स्टँड आहे ना तिकडून जाऊया. तिकडून मग परत येऊया. बघूया आपल्याला पाहणं बघायचे आहेत ना. अजून आपल्याला काय किरकोळ असं सामान घ्यायचं आहे. पण गर्दी पण एवढी वाढली आहे ना की काय घेतच येत नाही. जाऊया. काय का काकडीची पानं असतात ना. कसली? काकडीची. हो ते पप्पा आणतील सगळं. तर आपल्याला आता थोडीफार शॉपिंग करून झालेली आहे. आता फक्त काय राहिलं आहे का? मिठाई घ्यायची राहिली ना. मिठाई घेऊया पटाट. उन्हाचा पारा पण बघताय किती आलेला आहे. भरपूर ऊन लागतंय. आपली बॅटरी अशीच लो होणार आहे. जाऊया फटाफट घेऊया आणि लगेच निघूया. बस घरी आपल्याला जेवायचं. भूक पण लागली ना ग. काही चालवत पण आहे आपल्या भुकेमुळे. सो इथे प्रत्येक प्रकारचं तुम्हाला जे पाहिजे ते सगळं खरेदी करायला मिळतं इकडे मार्केटमध्ये. सो चला जाऊया फटाफट मिठाई घेऊया आणि घ्या बा. इथे पण आहे ना स्वीट कॉर्नर आहे. इथे मिळेल बघ. सगळे पावभाव किलोचे घ्यायचे आहेत ना. कुठला स्वीट कॉर्नर आहे? बिकानेर. हा 3 बॉक्स घ्यायला लागले. 3 बॉक्स तरी मंडळी बघताय त्या दुकानाच्या स्वीट शॉपमध्ये किती गर्दी आहे. काय घेते? मिक्स हे सर्व मिक्स घेते. 4 द्या. 4 पाव किलो 4 द्या. चला गर्दी भरपूर आहे. पण व्हिडिओ सुद्धा बनवायला मिळत नाही प्रॉपर. पण बघता की आता पावसाने सुद्धा वातावरण केलेलं आहे कदाचित. पाऊस जर नाही तर सर्वात बेस्ट आहे. कारण की आम्ही इकडे काय रेनकोट वगैरे काही आणलेलं नाही आहे. तर आम्हाला भिजत जावं लागेल शेवटी. पण काय हरकत नाही जाऊया. तर आपली मिठाई घेऊन झाली ना. कशी भेटली? किती घेतले? 4 घेतलेत ना मिठाई. पण काहीतरीच महाग होते ना.
काय गजरे कसे आहेत? 50ला 2, 100ला 4. 50ला 2, 100ला 4. घ्या. घेतेस नकोय? दुसरीकडे बघा इथे इथे बघा. चला बघता येतं भरपूर गर्दी आहे इकडे पण. आणि भाव सुद्धा काहीतरीच करतायत. इकडे विचारा कशात गर्दी. विचार कशात गजरे. गजरे कसे आहेत? हो, गजरे कसे आहेत? गजरे 40. पुढे विचारा पुढे काहीतरीच भाव आहे फक्त. त्याच्यामध्ये फुलं पण नाही. सणावाराचा दिवस असला ना की हेच असतं ना ग. तर मंडळी आता आपण आलो आहे हनुमान हॉटेल जे आहे आपल्या मुरुडमध्ये खूप फेमस आहे. इकडे म्हटलं एक चिवडा नाश्ता करूया. बायकोचा चेहरा वगैरे विचार किती भूक लागली आहे. भूक लागली आहे. घरी पण जाऊन जेवायचं आहे. हां त्या गर्दी पण भरपूर आहे. आपल्याला लवकरात लवकर मिळेल की नाही माहिती नाही. घरी सुद्धा बघता येतं छान आहे. ते इंटिरियर वगैरे मस्त केलेलं आहे. सो जाऊया आणि अधिक पटापट आपण उसळपाव. बायकोला उसळपाव. तू काय खाणार आहेस? उसळपाव. मिसळपाव खाऊया. आता ऑर्डर सुद्धा केली आहे. सो बघूया किती वेळ नंतर आणि खाऊन लगेच निघूया. फायनली आपला नाश्ता आलेला आहे. उसळपाव तुझं काय बरोबर आहे ना. तुमच्या बायकोच्या बाईक एक नखरे असतात ना बायको. खाऊ खा पहिलं खा. तसं तर कॉम्बिनेशन मस्त दिलं आहे. गुलाबजामुन पण आहे सोबत. कांदा आहे पाव आहे मिसळ. या कशी आहे बायको खाऊन तर दाखव. खाल्लंच पण आपण पण खाऊया. मस्त आहे ना. तर मंडळी सर्व सामान घेऊन झालेलं आहे आपलं आणि म्हटलं तर निघूया. कारण की वाजले 2 वाजले ना का आपले. दुपारचे 2 वाजले. भूक पण बेकार लागेल. बरेच नाश्ता केला पण घरी जाता तर मग बेकार भूक लागणार आहे. आणि घरी पण अजून पसंत चहा पाण्याचा कार्यक्रम आहे. तर ते पण थोडं कवर करायचं आहे. तो जास्त उशीर न करता जाऊया. बायकोला पण थोडी दमली आहे काय का. तरी आत्ताच ती पूर्ण दमलेली आहे. चला आपण व्हिडिओ इथे स्टॉप करूया. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, शेअर नक्की करा आणि चॅनल नवीन सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत टाटा बाय बाय.